अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे जरूर सुने आपके अपने पसंदीदा रेडियो स्टेशन रेडियो शिवनेरी पर 90.4 FM। आवाज तुमचा आमचा। रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला। नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनःपूर्वक स्वागत करते। रेडिओ शिवनेरी 90.4 FM। आवाज तुमचा आमचा। मागच्या सत्रात आपण ब्रह्मकुमारी संस्थेच्या उषा दीदी यांनी सांगितलेल्या 5 कसौटी म्हणजेच 5 गोष्टी ऐकल्या आणि त्यातील 2 मान्यता ज्या आपल्या परमेश्वराबद्दल आहेत त्या मान्यता त्या 5 कसोटींवर कसून पण बघितल्या आणि काय सत्य आहे ते आपल्या लक्षात आले। पहिले म्हणजे प्रकृती परमेश्वराची रचना आहे। प्रकृतीला परमेश्वर मानणे अज्ञान होय आणि आत्माच परमात्मा हम सो हम हे अज्ञान आहे, कारण आत्मा परमात्म्याची संतान आहे। हे सत्य आपल्या लक्षात आले। आता ऐकूया तिसऱ्या मान्यतेबद्दल। तिसऱ्या मान्यतेबद्दल आपण काय म्हणतो? ब्रह्म ईश्वर आहे। परंतु आपण बघितलं परमेश्वर तर ब्रह्मलोकी राहणार आहे, ते त्याचं निवासस्थान आहे। जसं मी आत्मा ह्या 2 भुवयांच्या मध्ये विराजमान आहे, भ्रुकुटीमध्ये विराजमान आहे, मग तसेच परमेश्वर हा ब्रह्मलोकी राहणारा आहे। म्हणजेच ब्रह्म हे त्याचे निवासस्थान आहे, ब्रह्म ईश्वर नाही आहे। म्हणूनच ब्रह्म ईश्वर आहे हे अज्ञान आहे। चौथी गोष्ट आपण काय म्हणतो? परमेश्वर कणाकणामध्ये व्यापक आहे, कुठे नाही आहे। जळी स्थळी काष्ठी पाषाणी तूच तू। परंतु काय हे सत्य आहे? खरंच परमेश्वर सगळीकडे आहे? आता जसं आपण कोणाला म्हणतो गाढवच आहेस रे, मग कसं वाटतं? त्या व्यक्तीला थोडं तरी अपमानास्पद वाटत असेल ना। आणि परमेश्वराला आपण म्हणतो तू दगडाधोंड्यांमध्ये माणसांमध्ये आहेस, मग काय हे त्या सर्वोच्च शक्तीचे, त्या जगतनियंता परमात्म्याचा अपमान नाही आहे का? जर समजा ईश्वर सगळीकडे आहे, तुमच्यामध्ये पण आहे, माझ्यामध्ये पण आहे, म्हणजेच माणसामध्ये आत्मा पण आहे, परमात्मा पण आहे। मग एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीचा खून करतो, मग हे कर्म कोणाचं? आत्म्याचं की परमात्म्याचं? काय बोलणार? चला आत्म्याचं म्हणूया। जर हे कर्म आत्म्याचं आहे, मग त्यावेळी त्याच्या आतमध्ये असलेला परमात्मा काय करत होता? तो त्या व्यक्तीला हे वाईट कर्म करण्यापासून सोडवू शकत नाही का? जसं तुम्ही घरात बघता, मुलं भांडण करत असतील, मारपीट करू लागली, तर आई वडील काय करतात? बघत बसतात का? सोडवतात ना। अरे काय करताय, का भांडताय, तो तुझा मोठा भाऊ आहे असं सांगतो ना, समजावतो ना आपण। मग जर परमेश्वर हा आपला मातपिता आहे आणि तो आपल्या सगळ्यांमध्ये विराजमान आहे, मग माणूसच माणसाला इतकं मारतोय, वाईट कर्म करतोय आणि त्याच्या आतमध्ये असलेला परमेश्वर फक्त बघतच आहे। आपण तर म्हणतो परमेश्वर दयेचा सागर, करुणेचा सागर, प्रेमाचा सागर आहे। मग खरंच वास्तविकतेमध्ये त्याच्यामध्ये ना दया आहे, ना करुणा आहे, ना प्रेम आहे असं म्हणावं लागेल। कारण जर माणसात परमात्मा आहे आणि माणूस असं मारत आहे, एकमेकांना वाईट कर्म करत आहे, मग कुठून आला दया? कुठे गेली करुणा? कुठे आहे प्रेम? पण महिमा तर वास्तविक त्या व्यक्तीने तसं कर्म केलं असेल तेव्हाच होते ना।
आणि परमेश्वराने खरंच ही कर्तव्य केलेली आहेत. म्हणून तर त्याची महिमा आहे, त्याचं इतकं गायन आहे की तू करुणेचा सागर, प्रेमाचा सागर, दयेचा सागर असं म्हणतात. मग तो सर्वत्र आहे तर मनुष्य इतकं वाईट कर्म करत आहे आणि परमेश्वर काहीच नाही बोलणार, थांबवणारही नाही, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या त्या परमेश्वराला काही अर्थच उरत नाही. तुम्ही ऐकलं असेल ना, आपण काय म्हणतो, तो वरचा सर्व बघत आहे, त्याच्यापासून काहीही लपू शकत नाही. ऐकलंय ना असं? म्हणतो ना आपण असं? मग चुकून पण कधी असं म्हणतो का आपण, तो जो सगळ्यांमध्ये इथे परमेश्वर विराजमान आहे तो बघतोय म्हणून? अज्ञानतेमध्ये पण आपण काय म्हणतो, तो वरचा, तो सर्व बघतोय. म्हणजेच परमेश्वर कुठे वरती आहे आणि म्हणून त्याची काय महिमा आहे? गायन आहे ना एक, ऊंचा तेरा नाम, ऊंचा तेरा काम, ऊंचा तेरा धाम, ऊंचे ते ऊंचा भगवन. आहे की नाही? कारण त्याचं नावच इतकं मोठं आहे, त्याचं कर्तव्यच इतकं उच्च आहे की ते कोणीही धर्मात्मा, संतात्मा, महानात्मा नाही करू शकत. ते कर्तव्य फक्त परमात्मा करू शकतो. आणि म्हणूनच असं म्हणतो आपण, ऊंचे ते ऊंचा भगवन. बरं, इथे घेते मी एक छोटासा ब्रेक. पुन्हा परत येत आहोत. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा.
ब्रेकनंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. ब्रेकपूर्वी आपण परमेश्वराची जी महिमा आहे ती ऐकली. ऊंचा तेरा नाम, ऊंचा तेरा काम, ऊंचा तेरा धाम, ऊंचे ते ऊंचा भगवन. मग तो वरती आहे. आपण चुकूनही असं कधी म्हणतो का, माणसांमध्ये असलेला तो परमेश्वर बघून घेईल. आपण म्हणतो तो वरचा बघून घेईल. मग जर तो इथे कुठे आहे, तर मग जी धर्मग्लानीची वेळ आहे, जे आपण भगवद्गीतेमध्ये ऐकलेलं आहे, यदा यदा ही धर्मस्य, म्हणजे जेव्हा जेव्हा धर्माची अतिग्लानी होते तेव्हा तेव्हा परमेश्वर अवतरित होतो. मग तो जर इथेच सर्वत्र आहे तर तो येणार कुठून मग? आणि इतकं अधर्म आहे, मग कोण येणार आणि कोण अधर्माचा विनाश करणार? तो तर इथेच आहे ना. अजून एक गोष्ट सांगते. ज्या प्रकारे प्रकृतीमध्ये पण विशेषता आहे स्वतःचे गुण ट्रान्सफर करण्याची. जसं अग्नीमध्ये लोखंड ठेवा तर लोखंड पण काय होतं, लाल होऊन जातं आणि गरम होऊन जातं. म्हणजे अग्नीचा तो गुण त्या लोखंडामध्ये येतो. मग प्रकृती जर आपले गुण ट्रान्सफर करू शकते, मग परमात्मा तो जो सर्व गुणांमध्ये अनंत आहे आणि त्याचे गुण आपल्यामध्ये ट्रान्सफर नाही का होणार? जर तो आपल्यामध्ये आहे विराजमान, मग त्याचा आपल्यामध्ये असण्याला अर्थच काय जर आपल्यामध्ये एकही गुण नाही? आज जर माणूस कोणाच्या संगतीत राहिला तर त्याला त्याच्या संगाचा रंग लागतो, हे तर तुम्हाला माहीत असेल. माणसाचं जाऊ देव, पण पशुपक्ष्यांचं पण तसंच आहे. त्यांना पण रंग लागतो संगतीचा. एक गोष्ट आठवते, ती सांगते. एक शिकारी जंगलामध्ये पोपट पकडून घेऊन आला आणि बाजारात जाऊन त्याने ते विकले. एक पोपटाला महात्म्याने आपल्या आश्रमात घेऊन गेला आणि दुसऱ्या पोपटाला एक बदमाश चोर आपल्या अड्ड्यावर घेऊन गेला. काही दिवसांनी असं बघितलं गेलं की जो पोपट महात्म्यांनी आपल्या आश्रमावर नेला होता तो राम राम बोलू लागला, आरती गाऊ लागला, भजन गाऊ लागला. आणि जो पोपट बदमाश चोराने आपल्या अड्ड्यावर नेला होता तो सकाळी सकाळी शिव्या देऊ लागला. बघा संगतीचा रंग. मग तसंच परमात्मा जर सर्वत्र विराजमान आहे आणि तो तर सर्व गुणांमध्ये अनंत आहे, मग त्याचा कोणता तरी गुण आपल्या माणसांमध्ये दिसायला नको? कुठला तरी गुण, त्याचा रंग आपल्याला लागलाय का? आणि मग ही गोष्ट जी शास्त्रामध्ये म्हटली आहे की परमेश्वर सर्व व्यापक आहे, कणाकणामध्ये आहे, मग हे काय चुकीचं आहे? नाही, चुकीचं नाही, पण बरोबर पण नाही. मग सत्य काय आहे? सत्य म्हणजे आपण समजून घेऊया. जसं पूर्वीच्या काळी ऋषीमुनी जेव्हा तपस्या करत होते आणि त्यांनी त्या तपस्येच्या शक्तीने येणाऱ्या कळीकाळाला म्हणजे कलियुगाला पाहिलं होतं की कितीतरी घोर पापाचाराचं युग येणार आहे आणि खूप वाईट पाप कर्म ह्या सृष्टीवर मनुष्य करणार आहे. आणि मनुष्य आत्म्यांना त्या पापकर्मापासून वाचवण्यासाठीच शास्त्रांमध्ये अशी गोष्ट लिहिली गेली की हे मानवा, तू जर वाईट कर्म करत असशील, पाप कर्म करत असशील, तर असं समजू नको की तुला कोणी बघत नाही. परमेश्वर सर्वत्र आहे, तो तुला बघत आहे. म्हणजेच माणसाला ह्याची भीती राहील की परमेश्वर मला पाहत आहे आणि मग जो कोणी वाईट कर्म करेल त्याचा बचाव तरी होईल. यासाठी शास्त्रामध्ये अशी गोष्ट लिहिली. चला आणखीन एक गोष्ट पाहूया. घरामध्ये एक छोटंसं मूल असतं. सारखं जर ते बाहेर जात असेल तर आई काय करते? आई त्याला दरवाजापर्यंत घेऊन जाते आणि काय म्हणते, बाबा बाहेर कुत्रा आहे आणि तो जर तू बाहेर गेलास ना तर तो तुला उचलून घेऊन जाईल. ही भीती त्या मुलाच्या मनात टाकते, ज्यामुळे तो मुलगा काय करेल, बाहेर जाणार नाही, आताच खेळत राहील आणि आईचंही त्याच्याकडे लक्ष राहील, ज्यामुळे त्याची सुरक्षा होईल. परंतु मग तो मुलगा काय करतो, असाच रांगत दरवाजापर्यंत जातो, कुत्र्याला बघितलं की घाबरतो आणि परत आत येतो, पण सुरक्षित तरी राहतो की नाही. अगदी अशा प्रकारे ऋषीमुनीने पण ही गोष्ट सांगितली खूप शुभ भावना ठेवून
की मानवा, जेव्हा तू वाईट कर्म करशील तर परमेश्वर तुला बघत आहे, ज्यामुळे मनुष्यामध्ये ही भीती राहील आणि तो वाईट कर्म करणार नाही. आणि ह्या शुभ भावनेमध्येच त्यांनी शास्त्रामध्ये अशी गोष्ट लिहिली आहे. परंतु आपण त्या मुलाचंच बघूया. तो मुलगा थोडा मोठा झाला आणि त्याच्यानंतर त्याला असं बोला बघू तुम्ही की तू बाहेर गेलास तर तुला कुत्रा उचलून घेऊन जाईल. 4-5 वर्षाचा मुलगा असेल, त्याला असं बोलून बघा, तो काय म्हणेल पाहूया आपण, पण एका ब्रेकनंतर. घेते एक छोटासा ब्रेक. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म, अवघेची झाले देह ब्रह्म, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. आवडीचे वालभ माझिनी कोंदाटले, आवडीचे वालभ माझिनी कोंदाटले, नवल देखिले नभाकार गे माये, गे माये विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. बाप रखुमा देवीवरू सहज निटू झाला, बाप रखुमा देवीवरू सहज निटू झाला, हृदयी नटावला ब्रह्माकारे, ब्रह्माकारे, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. ब्रेक नंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. ब्रेकपूर्वी आपण छोट्या मुलाची गोष्ट बघत होतो की आई त्या मुलाला भीती बसावी म्हणून काय करते, बाहेर जाशील तर कुत्रा उचलून घेऊन जाईल. पण तोच मुलगा 4-5 वर्षाचा झाला आणि त्याला असं आपण सांगा, तो काय म्हणेल, हसेल, आईला म्हणेल तुला इतकंही माहिती नाही, कुत्रा थोडीच उचलून घेऊन जातो. आणि तो स्वतः बाहेर जाईल आणि त्या कुत्र्याचं पिल्लू घेऊन आत घरी येईल, बरोबर ना, आणि म्हणेल पण आईला बघ मी कुत्र्याचं पिल्लू घेऊन आलं. म्हणजेच काय, त्याला भीती उरलेली नाही. आता थोडा समजूतदार झाला ना, तो थोडा मोठा झाला, मग त्यामुळे ती भीती त्याला उरली नाही. अगदी अशा प्रकारे जी गोष्ट ऋषी मुनींनी माणसाला सांगितली होती, अज्ञानामध्ये माणसाने पण ते सत्य मानून त्याप्रमाणे ते आचरण करत होते. पाप कर्म, वाईट कर्म करत नव्हते. कोणी म्हटलं जरी की परमेश्वर तुला बघत आहे तर त्यांना त्याची भीती होती. ते मानायचे, हो परमेश्वर मला बघत आहे, मी हे वाईट कर्म नाही करणार. अगदी माणसं असंही म्हणतात ना की मी बाबा पोरं बाळवाला आहे, संसारी माणूस आहे, मला समाजात राहायचं आहे, सन्मानपूर्वक जीवन जगायचं आहे, हे वाईट कर्म मी नाही करणार म्हणतात ना लोक असं.
आज तर विज्ञानाच्या युगामध्ये मनुष्याने खूप प्रगती केली आहे, खूप समजूतदार झाला आहे. त्यामुळे कोणी त्याला आठवण जरी करून दिली की का हे वाईट कर्म करत आहे, थोडी तरी भीती ठेव, परमेश्वर तुला बघत आहे. तेव्हा काय म्हणतात, परमेश्वर जर बघत आहे तर यावे त्याने आणि मला सोडवावे ह्या पापकर्मातून. त्याला काहीच भीती राहिलेली नाही. बघा ह्या कलियुगाचा हा प्रभाव. आज मनुष्य किती वाईट कर्म करत आहे. आणि त्यामुळे शास्त्रामध्ये ही गोष्ट लिहिली होती की मनुष्याची वाईट कर्मापासून, पापकर्मापासून सुरक्षा व्हावी या हेतूने लिहिली होती. खूप शुभ भावना होती त्यामागे. आपण असं म्हणू शकतो की हे भावनात्मक सिद्धांत आहे की परमेश्वर सर्वत्र आहे. याचा अर्थ असा होत नाही की तो सगळीकडे व्यापक आहे. हा एक भावनेतून, एका शुभ भावनेतून, एका चांगल्या गोष्टीसाठी लिहिलं आहे की मनुष्याने वाईट कर्मापासून बचाव व्हावा त्याचा म्हणून. आता 5वी गोष्ट, आपण काय मान्यता आहे परमेश्वराबद्दल, की तो निराकार आहे. ना रूप आहे ना आकार आहे. मग ह्या सृष्टीमध्ये नाव, रूप, आकार अशी आहे नाही अशी कोणती गोष्ट आहे का? आता जसं हवा, जी आपण पाहू शकत नाही पण नाव आहे ना, हवा. अगदी चित्रकार पण जेव्हा चित्र काढतो त्याच्यामध्ये हवा दाखवू शकतो की नाही सांगा? दिसत नाही आहे पण दाखवू शकतो ना, म्हणजे तिला आकार देऊ शकतो हवेला. त्याच्यामध्ये तो अशी एकदम भरभर वाहणारी हवा दाखवू शकतो की नाही? आणि चित्राला बघून तुम्ही पण म्हणाल, हो खूप जोरात वारे वाहत आहेत. आणि शांत अशी प्रकृती दाखवायची असेल, हवाच नाही चालली आहे, तेव्हा काय दाखवणार? एकदम सरळ उभं राहिलेलं झाड, एकही पत्ता हलत नाही. हे पण तो आपल्या चित्रामध्ये टाकू शकतो की नाही? म्हणजे चित्र बघून आपण ठरवू शकतो की हवा कुठे तेज आहे आणि कुठे हवा नाही आहे, प्रकृती एकदम शांत आहे. म्हणजेच हवेला आकारही देऊ शकतो. म्हणजे अशी कुठली गोष्ट नाही. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की हवा दिसत नसली तरी तिचं एक नाव आहे ना, हवा, आणि त्याला चित्रामध्ये आकारही देऊ शकतो. मग जेव्हा चित्रकार चित्रामध्ये टाकू शकतो तर जो परमात्मा तो स्वतःचं नाव, रूप आणि आकार नसेल असं होईल का? त्याचंही नाव आहे, स्वरूप आहे. पण निराकार या अर्थाने बोलला आहे की मनुष्यासारखं काही नावरूप नाही. त्याचं नाव आणि स्वरूप हे मनुष्यापासून निराळं आहे. ते कोणतं आहे? जसं मनुष्याचे पिता मनुष्यासारखे असतात, म्हणजे 2 हात, 2 पाय, नाक, डोळे असं शरीराची रचना सांगितली. पक्ष्यांचे पिता पक्ष्यासारखे, म्हणजेच पंख असलेले, चोच असलेले. आकार सांगतोय आपण, जसं मनुष्याचा आकार मनुष्याप्रमाणे, पक्ष्यांचा आकार पक्ष्यांप्रमाणे. मग आत्म्याचा पिता कसा? आत्म्यासारखाच ना, परमात्मा. तो कसा? आत्मा कशी आहे? तुम्ही पाहू शकता तुमची आत्मा सूक्ष्म आहे ना. आपण म्हणतो याचा आत्मा गेला, तेव्हा जाताना आपण पाहतो का? ती एक सूक्ष्म शक्ती आहे ना, प्राणशक्ती, ऊर्जा आहे, चैतन्य शक्ती. पण आहे ना ज्योतिबिंदू म्हणतो आपण. ज्योती म्हणजे लाईट, बिंदू पॉइंट. मग तसेच परमात्मा पण आहे. जसे माणसाचे पिता माणसाच्या आकाराचे, पशुचे पिता पशुसारखे, पक्ष्यांचे पिता पक्ष्यांच्या आकाराचे, म्हणजे तसा आकार असलेले, तसे आत्म्याचे पिता ज्योतिबिंदू. मग आत्म्याचं स्वरूप आहे ज्योतिबिंदू. आणि त्याच्यामुळे आपण जेव्हा कोणी प्राण सोडतो तेव्हा काय म्हणतो? ज्योत त्याची मालवली. आणि त्याच्यासमोर एक ज्योत पण आपण जागृत ठेवतो. परमात्मा असाच आत्म्याप्रमाणे ज्योतिपुंज आहे. जेव्हा व्यक्ती शरीर सोडतो तेव्हा काय म्हणतात की ज्योत होती आणि ती मालवली. मग जसं आत्म्याचं स्वरूप आहे तसंच परमात्म्याचं स्वरूप ही काय आहे? ज्योतिबिंदू, परंतु परम आहे. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ. परम म्हणजे काय? साईजमध्ये एकदम असं खूप मोठी महाज्योती म्हणजे खूप मोठी असं नाही, तर पॉवरच्या, शक्तीच्या मानाने परम, श्रेष्ठ.
कारण आत्म्याची शक्ती आता बॅटरी जशी लो झाली आहे आणि त्यामुळे आपल्यामध्ये अवगुण आलेत. पण परमात्मा हा कुठल्या चक्रात येत नाही. जसं आपण आत्मे येतो, जन्म मरण, कर्मफळ संबंधी, पण परमात्मा हे सगळ्यांपासून निराळा आहे. ऐकलं ना आपण. मग त्या ह्याने परम सर्वश्रेष्ठ, साईजने मोठा नाही, तो तसाच पॉइंट ऑफ लाईट आहे, ज्योतिबिंदू आहे. अजूनही आपण परमेश्वराबद्दल जाणून घेऊयात, पण पुढच्या भागात. तोवर ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, अजी सोनियाचा दिनू, अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, अजी सोनियाचा दिनू. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, अजी सोनियाचा दिनू. सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, अजी सोनियाचा दिनू. दृढ विटे मनामुळे, दृढ विटे मनामुळे, विराजित वनमाळी, विराजित वनमाळी, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, अजी सोनियाचा दिनू. बरवा संत समागमू प्रगटला आत्मा रामू, बरवा संत समागमू प्रगटला आत्मा रामू, बरवा संत समागमू प्रगटला आत्मा रामू, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, अजी सोनियाचा दिनू. कृपा सिंधू करुणा करू, कृपा सिंधू करुणा करू, बाप रखुमा देवी वरू, बाप रखुमा देवी वरू, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, अजी सोनी